मुंबईतल्या अनेक रस्त्यांवरती जागोजागी पान बीडी शॉप आहेत. त्या ठिकाणी गुटख्याची विक्री होते. मात्र सर्व रस्ते जर पाहिले तर त्या ठिकाणी थुंकून त्या ठिकाणी गुटखा हा सगळीकडे पाहायला मिळतो. मात्र याच मुद्द्याच्या विरोधामध्ये विधान भवनामध्ये आमदार विक्रम पाचपुते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. गुटख्याच्या विरोधामध्ये तुम्ही भूमिका घेतलेली आहे, नेमकं काय सांगा? महाराष्ट्रामध्ये फक्त गुटखा बंदी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू, पान मसाला विक्रीला सुद्धा बंदी आहे. म्हणजे पूर्वी ज्यावेळेस गुटखा बंदी झाली होती त्यावेळेस ठराविक काही जे ब्रँड्स होते मोठे मोठे त्यांनी डोकं लावून, म्हणजे आपल्याकडे पान मसाला आणि सुगंधी तंबाखूला बंदी नव्हती, त्यांनी पान मसाला सेपरेट काढला, सुगंधी सुपारी, सुगंधी काय म्हणतात त्याला, तंबाखू वेगळी काढली आणि हे दोन्ही मिक्स केलं की गुटखा तयार होऊन जातो. असं त्यांनी ज्यावेळेस काढलं आणि शासनाच्या लक्षात आलं, शासनाने मागच्या वर्षी कायदासुद्धा आणला आहे. त्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये तुमचा गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी व तत्सम पदार्थास उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूक करण्यास प्रतिबंध आहे. ही बंदी असून सुद्धा सुपारी सहज मिळते, सुगंधी सुपारी, याच्यावरती कोणताही ॲक्शन्स घेतल्या जात नाहीत. जे अधिकारी ॲक्शन घेत नाहीत या अधिकाऱ्यांवरती ॲक्शन घ्या, ही आम्ही मागणी केलेली आहे. कारण आम्ही या सभागृहात बसून आमचं सरकार उत्तम कायदे बनवत आहे. उत्तम त्या ठिकाणी कायदे बनवून त्याची अंमलबजावणी करायचं काम हे अधिकाऱ्यांचं आहे. आम्ही आमचं काम चोखपणे पार पाडतो, हे अधिकारी पार पाडत नाहीत. या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रथमतः मागणी आहे. आणि मंत्री महोदयांनी आश्वासित केलेलं आहे की तात्काळ याच्यावरती कारवाई सुरू होती. पण याला पाठीशी कोण घालत आहे? कारण का वारंवार म्हटलं जातं की गुटख्याला बंदी असावी, गुटखा विकला जाऊ नये. मात्र तो अनेकदा बऱ्याचदा विकताना पाहायला मिळतं. तुम्ही जे मगाशी सांगितलं, चित्रसुद्धा दाखवलेलं आहे की दोन गोष्टी एकत्रित केल्यानंतर गुटखा तयार होतो, असं तुम्ही सांगितलं की ह्याला पाठीशी कोण घालतं. हे समुद्र आहे, खूप मोठा समुद्र आहे. आणि तुम्ही बघा, हे ॲक्टर्स, एवढे मोठे मोठे ॲक्टर्स ज्यावेळी जाहिरात करतात म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे. आमची पिढी बिघडवतोय तुम्ही. बंद असणाऱ्या पदार्थांची ॲडव्हर्टाईज ही ॲक्टर्स करतात. म्हणजे हे रॅकेट खूप मोठं आहे, याच्यात असंख्य लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर हे जनतेचं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती ॲक्शन होणं गरजेचं आहे. तुम्ही आमदार आहात, स्वतः या ॲक्टरांच्या, कलाकारांच्या विरोधात तुम्ही नोटीस पाठवणार आहात का? कारण ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात की पिढी बिघडवतात, तर या संदर्भात तुम्ही त्यांना नोटीस पाठवण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? आम्ही आता हा सभागृहात चर्चा झालेली आहे, कायद्यातल्या तरतुदी पाहून याच्यावरती पुढची कारवाई केली जाईल. सर, एक मुद्दा असं सुद्धा आहे, आपण सध्या विधान भवनामध्ये उभे आहोत. साधारणतः परिसर पाहायला गेला तर यामध्ये सुद्धा वारंवार गुटख्याचे प्रमाण जे आहे ते पाहायला मिळतं. थुंकलेला गुटखा असेल किंवा परिसर पाहिलं तर त्याच ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतं. मग नेमकं शासनाच्या दारी सुद्धा जर असं असेल तर नेमकं कारवाई कुठून करायला पाहिजे? मी अध्यक्ष महोदयांना याचं पत्र देणार आहे आणि याच्यावरती कारवाया कशा होतील सुरक्षेपासून या दृष्टिकोनातून प्रयत्न माझा राहणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश करिसम, मी वैभव पाटील, मुंबई.